अभी पूरे देश ने देखा है कि आरजेडी वालों ने बाबा साहेब की तस्वीर के साथ क्या व्यवहार किया। मैं देख रहा था बिहार में पोस्टर लगे हैं कि बाबा साहब के अपमान पर माफी मांगो। गेल्या काही दिवसापूर्वी आरजेडी प्रमुख असणारे लालू प्रसाद यादव यांच्याकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती। याच गोष्टीला अनुसरून संपूर्ण सोशल मीडिया, न्यूज चॅनल, वर्तमानपत्र आणि खास करून बिहार राज्यातील जेवढे काही विरोधी पक्ष किंवा विरोधी गट आहेत या सगळ्यांनीच लालू प्रसाद यादव यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली होती। दस्तूर खुद्द बिहारमध्ये जागोजागी आणि ठिकठिकाणी लालू प्रसाद यादव यांच्या विरोधामध्ये पोस्टर लावण्यात आलेले होते की लालू प्रसाद यादव यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या जनतेची माफी मागावी म्हणून। आज दस्तूर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील लालू प्रसाद यादव यांच्यावरती टीका केलेली आहे। मात्र नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हे प्रकरण साधारणपणे 5 ते 6 दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय का राहिलेला आहे आणि खास करून लालू प्रसाद यादव यांच्याकडून माफीनामा आजपर्यंत का आलेला नाही यावरती एक विश्लेषण। मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी लालू प्रसाद यादव जे आरजेडीचे प्रमुख आहेत, साधारणपणे 15 वर्ष त्यांनी बिहार या राज्यामध्ये सत्ता चालवली। त्याचप्रमाणे केंद्रामध्ये देखील ते मंत्रिमंडळामध्ये सामील होते, कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत आणि संपूर्ण देशभरामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आगळ्या वेगळ्या बोलण्याच्या स्टाईलवरून, त्यांच्या केसांच्या हेअरस्टाईलवरून ते नेहमी प्रकाश झोतामध्ये असतात आणि त्यांना मानणारा एक वर्ग गट राहिलेला आहे। सध्याला काही दिवसाच्या नंतर बिहार या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबरच्या महिन्यामध्ये, आणि त्याच अनुषंगाने बिहार या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल हे वाजवायला सुरुवात झालेली आहे। लालू प्रसाद यादव यांची तब्येत ठीक नसल्यामुळे खास करून ते आपल्या घरामध्येच राहतात किंवा आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करायचं असेल किंवा एखाद्या पक्षाची कुठली मीटिंग असेल किंवा एखादा पक्षाचा निर्णय जाहीर करायचा असेल तर ते त्यांच्या घरामध्ये बसूनच आदेश देत असतात। गेल्या काही दिवसापूर्वी लालू प्रसाद यादव यांचा 79 म्हणजे 79वा वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या निमित्त लालू प्रसाद यादव यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात लालू प्रसाद यादव यांच्या बंगल्यावरती एकत्र आलेले होते। एक एक करून लालू प्रसाद यादव यांना शुभेच्छा देऊन फोटो काढून ते निघून जात होते। सोशल मीडिया असेल किंवा लालू प्रसाद यादव यांचं ऑफिशियल जे काही यूट्यूब सोशल मीडियावरती त्यांचं जे काही आरजेडीचं ऑफिशियल जे चॅनल आहे त्याच्यावरती देखील ते व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत। याच्यामध्ये असं दिसतंय की काही लोक लालू प्रसाद यादव यांना फुलांचे गुच्छ घेऊन येत आहेत, कोणी केक घेऊन येत आहे, कोणी काही अन्य वस्तू त्यांना भेट स्वरूपामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र लालू प्रसाद यादव कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याच स्वरूपाचं फुलाचा गुच्छ देखील स्वीकारत नाहीत किंवा कोणताच केक देखील स्वीकारत नाहीत। अशाच परिस्थितीमध्ये एक व्यक्ती लालू प्रसाद यादव जे की एका खुर्चीवरती बसलेले आहेत आणि त्यांचे पाय हे समोर असणाऱ्या टेबलवरती त्यांनी ठेवलेले आहेत। एक एक लोक येत आहेत, फोटो काढतात आणि निघून जातात। एक व्यक्ती त्या ठिकाणी आला, त्याने लालू प्रसाद यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक फोटोची फ्रेम आणलेली होती। या फोटोच्या फ्रेममध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता। हा फोटो खरं तर त्या व्यक्तीने लालू प्रसाद यादव यांच्या हातामध्ये द्यायला पाहिजे होता, मात्र त्यांच्या आजूबाजूला जेवढे काही सुरक्षा रक्षक होते, या सुरक्षा रक्षकांच्या भीतीपोटी असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, त्या व्यक्तीने तो फोटोवरचं जे कव्हर आहे त्याने टेबलच्याच ठिकाणी ओपन केलं आणि तो फोटो लालू प्रसाद यादव यांच्या पायाच्या ठिकाणी किंवा त्या पायाच्या जवळ त्याने ठेवून फोटो काढला। आजूबाजूला त्याचे कोणी मानणारे वर्ग असतील किंवा अन्य कोणी लोक असतील, या लोकांनी त्या क्षणाचा फोटो काढले आणि व्हिडिओ काढले। बघता बघता ते फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाले। गेल्या 4-5 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट जे हँडल करतात अमित मालवे यांनी एक्स या अकाउंटवरती तो व्हिडिओ पोस्ट केला
आणि कशा रीतीने लालू प्रसाद यादव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करत आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात आलेली असताना देखील त्यांनी स्वीकार केलेला नाही। एका प्रकारे त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे निर्माते असणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना मानणारा संपूर्ण वर्गाची एक प्रकारे त्यांनी विटंबना केलेली आहे, अशा प्रकारची त्यांनी पोस्ट केलेली होती। अमित मालवे यांनी ही पोस्ट टाकल्याच्या नंतर संपूर्ण न्यूज चॅनल, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात लालू प्रसाद यांच्यावरती टीकास्त्र सोडण्यात आलेलं होतं, जे की योग्य होतं। कारण की लालू प्रसाद यादव यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाहिल्यानंतर, फोटो पाहिल्यानंतर तो फोटो हातामध्ये घेणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी तसं न करता त्या फोटोला नजरअंदाज केलं। लालू प्रसाद यादव यांनी हे कृत्य केल्याच्या नंतर न्यूज चॅनलने लालू प्रसाद यादव यांच्या मुलाकडे देखील या गोष्टीच्या संदर्भामध्ये विचारणा केली। त्यावरती तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यांची बाजू घेताना असं म्हटलं की लालू प्रसाद यादव यांनी सत्तेमध्ये असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कितीतरी प्रतिमा, पुतळे या बिहार राज्यामध्ये उभे केलेले आहेत। त्याचप्रमाणे लालू प्रसाद यादव आणि आरजेडी हा खास करून दीनदुबळ्या, शोषित, पीडित, वंचित, पिछडा, अतिपिछडा या वर्गांचं नेतृत्व करतो आणि पुढच्या गोष्टी बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। मात्र एवढ्यावरती विरोधी पक्ष किंवा जनतेचं समाधान झालेलं आपल्याला दिसत नाही। बिहार या राज्यामध्ये जागोजागी ठिकठिकाणी, खास करून पटना जी की बिहार राज्याची राजधानी आहे, या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांनी लवकरात लवकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या हातामधून जे काही कृत्य घडलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी चिंतन करावं, अशा प्रकारची लोकांनी अपेक्षा बाळगलेली आहे। आजच्या घडीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील लालू प्रसाद यादव यांनी जे कृत्य केलं त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे। खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरती नेमकं काय भाष्य केलेलं आहे हे जरा नीट ऐकून घ्या। अभी पूरे देश ने देखा है कि आरजेडी वालों ने बाबा साहेब की तस्वीर के साथ क्या व्यवहार किया। मैं देख रहा था बिहार में पोस्टर लगे हैं कि बाबा साहब के अपमान पर माफी मांगो, लेकिन मैं जानता हूं ये लोग कभी माफी नहीं मांगेंगे, क्योंकि इन लोगों के मन में दलित, महादलित, पिछड़े, अति पिछड़े के प्रति कोई सम्मान नहीं है। आरजेडी और कांग्रेस बाबा साहब आंबेडकर की तस्वीर को पैरों में रखती है, जबकि मोदी बाबा साहब आंबेडकर को अपने दिल में रखता है। मित्रांनो, आजच्या भाषणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरती टीका केली, जी साहजिकच आहे। कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जगभरातील लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती, आचारावरती चालण्याचा प्रयत्न करतात आणि सध्याच्या घडीला आंबेडकर युग हे सुरुवात झालेले आहे असं देखील काही लोकांचं म्हणणं म्हणायला सुरुवात झालेली आहे। आज प्रधानमंत्री यांनी ज्या प्रकारे लालू प्रसाद यादव यांच्यावरती टीकास्त्र सोडली किंवा टीका केली, तशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी भारताचे गृहमंत्री असणारे अमित शाह यांनी देखील लोकसभेमध्ये, आजकाल लोकांची फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 बोलण्याची, आणि एवढं नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला देखील स्वर्ग प्राप्त झालं असतं, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। त्यावेळी देखील संपूर्ण भारतभरामधून अमित शाह यांचा निषेध व्यक्त करण्यात येत होता। मात्र अमित शाह असतील किंवा प्रधानमंत्री असतील यांनी आपल्या हातातून किंवा आपल्या बोलीभाषेतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झालेला आहे अशा प्रकारचं कोणताच त्यांनी माफीनामा मागितलेला नव्हता। मात्र या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांनी फक्त या घटनेला 3 ते 4 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या 3 ते 4 दिवसामध्येच लालू प्रसाद यादव यांचा खरपूस असा समाचार घेतलेला आहे। मात्र यामागचं एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की गेल्या काही दिवसापूर्वी याच बिहार राज्यामध्ये सत्ता स्थापन करत असताना भारतीय जनता पार्टीने आरजेडीची कितीतरी वेळा मदत घेतलेली आहे आणि येणाऱ्या 6 महिन्याच्या नंतर बिहार या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या बिहार राज्याच्या निवडणुका पार पाडत असतानाच
लालू प्रसाद यादव यांच्या हातामधून जी चूक घडलेली आहे याच घटनेला पकडून सध्याला विरोधी पक्षातील गटांना, विरोधी पक्षातील राजकीय पक्षांना या गोष्टीचा बागलबुवा करून निवडणुकीची तयारी आणि रणनीती आखताना सध्याच्या घडीला आपल्याला दिसत आहे.